तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। हभप संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केलेली आहे। आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। ही हत्या नेमकी कुणी आणि कशाकरता केली याचा तपास केला जातोय। हेच ते छायाचित्र त्या महिला कीर्तनकाराचं जिची हत्या झालेली आहे। वैजापुरामध्ये आश्रमात घुसून या महिलेची हत्या करण्यात आली आहे। दगडाने ठेचून या कीर्तनकाराची हत्या करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण अधिक बोलूया। अविनाश, महिला कीर्तनकार आहे, वयाने थोडी वयस्कर वाटते आहे, असं असून आश्रमात शिरून तिची दगडाने ठेचून हत्या केली जाते। काय नेमकं घडतंय? अजूनपर्यंत काही समोर आल्यात का गोष्टी? हो सुवर्ण, जसं तुम्ही सांगितलंय की एकच खळबळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये या हत्येनं पाहायला मिळते। तसंच संपूर्ण चित्र तसं पाहायला मिळतंय, कारण की हरिभक्त पारायण होत्या, कीर्तन करत होत्या, त्यामुळे कुठल्या वेगळ्या कारणास्तव ही हत्या केली नसावी असा अंदाज पोलिसांचा आहे। मात्र यामध्ये काही पैशांचे व्यवहार किंवा कुणाचे काही जुने वाद, आश्रमाची जागा, अशा वेगवेगळ्या अँगलने आता पोलीस तपास करतायत। आपण जर बघितलं तर श्वान पथक देखील त्या ठिकाणी गेलेलं आहे, पोलिसांची टीम गेलेली आहे, मेडिकल टीम सुद्धा त्या ठिकाणी गेलेले की जे हाताचे ठसे असतील त्यातले काही फिंगरप्रिंट्स मिळतात का, हे सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करतायत। मात्र एकूणच जर आपण बघितलं तर मी पोलिसांसोबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून पण ते कळतंय की याच्या अगोदर त्यांचं कुणासोबत भांडणही नव्हतं किंवा आश्रमामध्ये अशा कुठल्या गोष्टी आढळून येत नाहीत की ज्याच्यातून हा वाद झाला असावा। नेमकं मग हत्या का झाली आणि ती पण इतकी निर्घुण हत्या एका कीर्तनकाराची होते, हे खरंच न पटणारं आहे। एकूणच संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ आपल्याला पाहायला मिळते की त्या आश्रमामध्ये जाऊन दगडाने अक्षरशः निर्घुणपणे ठेचून ही हत्या करण्यात आलेली आहे। काहीतरी मनात मोठा वाद, काहीतरी मनात मोठं त्या व्यक्तीविषयी क्रोध असावा असा पोलिसांचा अंदाज आहे, त्याच वेळेस अशी हत्या केली जाते। त्या अँगलने आता पोलीस सर्व तपास करतात, मात्र अजून तरी तपासाच्या कुठल्याही निष्कर्षावर पोलीस पोहोचलेले नाही। त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता नवीन नवीन काय काय खुलासे येतात, काय काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल। नक्की, धन्यवाद अविनाश, माहिती दिली त्याबद्दल। छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे आणखी एक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे। त्याच्या ड्रायव्हरच्या मिळालेल्या जागेवरून दोघेही चर्चेत आलेले आहेत। संभाजीनगर इथल्या जमीन बळकावल्याचा आरोप परभणीतील वकील ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी केलेला आहे। त्यांच्या ड्रायव्हरला सालारजंग कमिटीने गिफ्ट दिल्यावरून सध्या दोघेही चर्चेत आले। छत्रपती संभाजीनगर शहरातील मोक्याची जागा रेडी रेकनर दरानुसार तब्बल 150 कोटींची आहे। ही जागा ड्रायव्हरने कशी खरेदी केली असा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाते। पण ड्रायव्हरला गिफ्ट मिळालेल्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही, तो सकाळी ड्युटीला येतो, संध्याकाळी परत जातो, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, असं म्हणत आमदार विलास भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं। 2023ला त्याच्यामध्ये आदेश झालं आमच्या फेवरमध्ये। जसं आदेश झालं तसंच यांच्यावर प्रेशर ग्रुप करून हे सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावर प्रेशर करून त्याच्या आपल्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी हिबा करून घेतली। माझ्यासोबत सर्व अग्रीमेंट झाले, मी पैसे त्यांना दिलेले, माझा सर्व झाला। आता ते माझ्या नावावर करून घ्यायची वेळ आली की ते त्यामध्ये एंटर झाले। आणि जसं मला एखाद दिवशी मी माझ्या जमिनीवरती मी पाहायला गेलो, तिथं लोक काहीतरी करत होते। मी त्यांना सांगितलं, काय करते बाबा तुम्ही? तर म्हणे, हे तुम्ही कोण आहेत? म्हटलं, मी असं असं आहे आणि ही जागा मी घेतलेली आहे आणि 10 वर्षापासून मी हा मॅटर चालवत आहो आणि मी सर्व माझ्या नावात सर्व आदेश आहे। नाही म्हणे, हे भुमरे साहेबांनी घेतलेली आहे, मी त्यांचा ड्रायव्हर आहे आणि खूप विश्वासपात्र आहे, तुम्ही इथून निघा, नाहीतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ। आणि त्यांच्यासोबत आमचे लोक होते ज्यांनी मला लिहून दिलं, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी। ते म्हणे, नंतर मला ते सांगितलं की तुम्ही शांत राहा, मला प्रेशर आला, आम्ही तुम्हालाच करून देणार। माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फॅमिली संबंध, कुटुंब संबंध आमचे। आम्ही त्यांच्याकडे जातो हैदराबादला, ते इथे येते, आले तर आमच्या इथं थांबते। माझे वडील असताना ते इथं थांबायचे। काय त्याच्यामुळे त्यांचे आमचे प्रेमाचे संबंध आणि आमचे नाते होते, त्याच्यामुळे त्यांनी
मी त्यांना मदत केली. इथं त्यांचं कोणी नाही आहे. ते इथं आल्यानंतर कागदपत्री काढायला किंवा कुठलं ऑफिस नसतं माहिती असताना त्यांना मी मदत केली त्यांना. आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या. कोणी हाणामारी केसमध्ये गुंततं, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतड उडवण्याचं काम राहतं. आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं. तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा गेला, याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला गिफ्ट म्हणून मिळालेल्या 150 कोटींच्या जमिनीवरून आदित्य ठाकरेंनी टोले लगावले. हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना भांडत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या मालकाच्या घशात सगळी काही महाराष्ट्राची जमीन टाकत गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात बघा, जिथे जिथे ही दलाली झालेली आहे, जिथे जिथे असे काही व्यवहार झालेले आहेत. आजच मंत्री कुठचे ते मंत्री नाही खासदार भुमरे 150 कोटीची जमीन गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. चांगलं असं म्हणजे असं जर होत असेल आम्ही भांडत राहायचं, बाहेर लढत राहायचं आणि ह्या लोकांनी गिफ्टच्या गिफ्ट खेचत घ्यायचं. गिफ्ट जी महाराष्ट्राला मिळाली होती ती नेली गुजरातला आणि दुसऱ्यांची गिफ्ट स्वतःकडे खिशात ठेवायच्या. काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात? संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटीची जमीन गिफ्ट दिल्याप्रकरणी गदारोळ झालेला आहे. जमीन गिफ्ट देणाऱ्या मीर मोहम्मद अली खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट दिल्याचा खुलासा खान यांनी केलाय. ड्रायव्हर जावेद शेख सोबत आपले घरगुती संबंध असल्याचा मीर मोहम्मद यांचा दावा आहे. भुमरे पिता पुत्रांकडे जावेद काम करत असल्याचं माहिती नसल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मेरी जायदाद जो औरंगाबाद में है, मीडिया में आया है कि वकील मुजाहिद खान जो परभनी का वकील है मेरी ज़मीन पर कब्जा करना चाहता था. इसको महफूज करने के लिए मैं जावेद शेख के नाम पे हिबा कर दिया हूँ ताकि महफूज रह सके. जावेद शेख से मेरे घरेलू ताल्लुकात है, इस बिना पे मैं हिबा किया हूँ. और जावेद शेख जो ज़माने से मेरे से ताल्लुकात भी है, ये मुझे नहीं मालूम कि ये एमएलए या एमपी के पास नौकरी करता है. खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन मिळाल्याच्या प्रकारावर अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. प्रशासन हा सालार्जन कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? मग तो 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि कशा पद्धतीनं लूट, ही लूटच एका हिशोबाने. मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर.